नमस्कार. कादंबरी जीवलगा भाग 47. बाकीचे 46 भाग तुम्हाला माझ्याच यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील. तुम्ही जाऊन बघू शकता. कादंबरी जीवलगा भाग 47. सुट्टीचा रविवार आराम तर करायचाच असतो आणि अनेक कामे पण करायची असतात. ती तशीच राहून गेली तर ढीग साचून जातो. कारण एकदा का सोमवारपासून ऑफिस सुरू झाले की मग राहिलेली तशीच राहून जातात. म्हणून किती कंटाळा आला तरी कामे करावीच लागतात. सकाळी सकाळी सोनिया, अनिता, नेहा तिघी एकाच वेळी घरात साफसफाईच्या कामात गुंतलेल्या पाहून हेमूच्या आई म्हणाल्या, मुलींनो, तुमची कामे चालू द्या, आज सगळ्यांच्या नाश्त्याचे मी बघते. त्यांचे हे बोलणे ऐकून सोनिया म्हणाली, नको नको मामी, असे काही करू नका. मी जर तुम्हाला थोडे जरी काम करू दिले तर ही नेहा आमचे डोके खायला सुरुवात करेल. त्यापेक्षा तुम्ही आणि मामा मस्त पेपर वाचत बसा. मी आणि अनिता दोघी सगळी आवर करतो. या नेहालाच नेहमीप्रमाणे किचन ड्युटी करू द्या. हेमूच्या आई म्हणाल्या, तुझे बरोबर आहे सोनिया, पण मला वाटते की मी पण माझ्या भाच्यांना माझ्या हातचे काही करून खाऊ घालावे. तेवढाच तुमच्यासाठी चव बदल होईल. कधीकधी दुसऱ्याच्या हातचे खाण्यात पण आनंद येत असतो. पण तुम्ही तर मला काही करूच देईनात. हातातले काम सोडून देत नेहा त्यांच्यासमोर उभी राहत म्हणाली, मामी, तुम्ही आम्हाला काय करून खाऊ घाली इच्छिता ते सांगा. मी तोच पदार्थ करते की नाही बघा. तुमच्या इतका छान नाही जमायचा, पण बनवीन मी. एक मात्र नक्की, सोनियाच्या पाहुण्यांनी आमचा पाहुणचार घ्यायचा, बस, बाकी काही नाही. मामी म्हणाल्या, असे काही नाही नेहा, तू बनवशील ते आम्ही खाऊ आणि तुझ्या हाताला छान चव आहे. त्यांच्या या कमेंटवर सोनिया आणि अनिता दोघींनी टाळ्या वाजवल्या. नेहा म्हणाली, सोनिया, हे काय नवीनच, टाळ्या वाजवण्यासारखे काय आहे यात? अनिता म्हणाली, काय करायचे तुला, आम्हाला वाटल्यात वाजवाव्या टाळ्या, वाजवल्या. काही न बोलता नेहा किचनमध्ये जाऊन कामाला लागली. हे पाहून सोनिया म्हणाली, आपण टाळ्या का वाजवल्या हे तिला आता आपण सांगू शकत नाही, पण चान्स आला की न विसरता सांगूया तिला. नेहाने कुकर लावला. ताज्या मोगळ्या शिजवलेल्या भाताचा खमंग आणि झणझणीत फोडणीचा भात बनवला होता. व्हेज बिर्याणीच म्हणा की. तो तयार होत असताना असा काही वास सुटला होता की हेमूचे बाबा म्हणाले, नुसत्या वासाने भूक लागली की हो, चला चला ब्रेकफास्ट करायला पटकन ब्रेक घ्या बरे. सोनिया म्हणाली, मला असे वाटते आहे की अनिता, आज आपण दिवसभर घरातच आहोत. मामा मामीच्या समोर आपले नेहमीचे अवतार नको दिसायला. आपण तिघी सध्या सिंपल साडी नेसूया. संडे चेंज. कशी आहे ही आयडिया? आपल्या काकूबाई नेहाला तर माझी कल्पना नक्की आवडेल. बघच तू आता कशी खुश होईल ती माझी आयडिया ऐकून. नाश्ता करून झाल्यावर सोनियाने नेहाला बेडरूममध्ये बोलवून घेतले. नेहा, आपल्या घरात सध्या माझे मामा मामी ही वडीलधारी माणसे आहेत. त्यांच्यासमोर आपण नेहमीच्या अवतारात घरभर फिरणे बरे दिसणार नाही. मला असे वाटते की असेपर्यंत आपण घरात साडी नेसून राहूया. काय वाटते तुला नेहा? आश्चर्याने नेहा सोनियाकडे पाहतच राहिली. ती म्हणाली, अय्या, मी पण हेच सांगणार होते केव्हापासून, पण तुम्ही दोघींनी नेहमीप्रमाणे माझी काकूबाईची सूचना म्हणून टिंगल केली असती, म्हणून मी काही बोलले नाही. मला तर ही आयडिया आवडेल. त्यापेक्षा तुम्ही दोघी साडीत कशा दिसता हे पण पाहायला मिळेल. छानच आहात तुम्ही दोघी दिसायला, जास्त छान दिसाल साडीमध्ये. अनिता म्हणाली, बघ सोनिया, तू म्हणालीस अगदी तसेच झाले. आपल्या काकूबाई नेहा खुश. खूप दिवसांनी तिघांच्या कपाटातून साड्या बाहेर निघाल्या. ब्रेकफास्टची तयारी होईपर्यंत सगळे बाहेर येऊन बसले होते. नेहाने डार्क मरून कलरची साडी नेसली होती. मोकळ्या केसांचा छान अंबाडा घातला होता. तिच्या त्या लोभस रूपाकडे पाहत राहिले सगळे. तिघी मुली छान रंगीबिरंगी साड्या नेसून घरात वावरत आहेत. हे पाहून बाबा म्हणाले, सोनियाच्या मामी, तुम्ही काही म्हणा, घरात असताना हे असेच राहणे साजरे दिसते, शोभून दिसते. ऑफिसमध्ये ड्रेसमध्ये जाणे ठीक, ते समजू शकतो, पण घरी आल्यावर हे असेच छान. हेमूच्या आई म्हणाल्या, हे तुमचं मत झाले. आजच्या मुलींना सरसकट हे मान्य कसे असेल? ज्यांना मुळातच आवड असते त्यांना सांगायची गरज पडत नाही. आता बघा ना, या मुलींनी साड्या नेसल्या ना आपणहून.
सांगून तर कुणालाही समजेल. महत्त्वाचे आहे ते आपणहून समजून तसे वागणे. सोनी आणि अनिता अशा आहेत हे आपल्याला माहिती आहे, पण ही नवी मुलगी नेहा ती पण समजूतदार वाटते आहे. हे ऐकून सोनिया आणि अनिता दोघींनी पुन्हा टाळ्या वाजवल्या. या दोघी सारख्या टाळ्या का वाजवत आहेत? तिला कारण समजत नव्हते. ब्रेकफास्ट चालू असताना अनिताचा फोन आला. रोहन बोलत होता, अनिता तू लगेच ये, आपल्या नव्या सोसायटीच्या फ्लॅटमध्ये काम करण्यासाठी लोक येत आहेत. तुझे असणे आवश्यक आहे. आणि हो, तू उद्याची रजा घ्यायची आहे. दादाच्या घरी आज रात्री फंक्शन आहे, तुला त्यासाठी थांबायचे आहे. अनितासाठीचा हा फोन ऐकून नेहा म्हणाली, अनिता इथली नको काळजी करूस, तू रोहनकडे जा, ते जास्त महत्त्वाचे आहे. सोनियाच्या मदतीला मी आहे. अगदी लगेच निघाली. तिच्यासाठी तिच्या नव्या आयुष्य पर्वाची तयारी करणे महत्त्वाचे आहे. याची कल्पना सोनिया आणि नेहाला होती. सोनिया म्हणाली, मामा मामी तुमचा उद्याचा कार्यक्रम दुपारी आहे आणि आता तुम्ही ऐकले अनिताची सुट्टी असणार आहे, त्यामुळे मला रजा घेणे शक्य नाही. आता तुमच्या मदतीला ही नेहा येईल. मी सांगते तिच्या बॉसला, ते ऐकतील माझे. खूप चांगल्या स्वभावाचे आहेत नेहाचे बॉस. सोनियाचे मामा मामी म्हणाले, आम्हाला काय सोबत हवी, तू काय आणि नेहा काय. आता आपण 4 वाजता फिरून येऊया, चालेल ना? सोनिया म्हणाली, हो चालेल की. इकडे नेहाच्या गावी घरी 3 वाजेपासून आजोबांची घाई सुरू झालेली होती. आटपा आटपा लवकर, किती हळूहळू कारभार चालू आहे सगळा. आपण वेळेवर जायला हवे देसाई साहेबांच्या घरी, समजले ना? हे आजी म्हणाल्या. काय हो थोरले वकील साहेब, कोर्टाला जायचा त्यावेळी गडबड ठीक होती, आता काय? लाडक्या नातवासाठी नाचून आणायची भारी घाई झालेली दिसते आहे म्हणायची. आजोबा म्हणाले, काय समजायचे ते समजा. आपल्या एका सुनबाईने अलकाने या मुलीबद्दल इतके काही छान सांगितले आहे की मला वाटते ही भारती नावाची मुलगी लवकरात लवकर वकीलवाड्यात गृहलक्ष्मी म्हणून यायला हवी. नेहाची आई हे ऐकून म्हणाली, मला पण असेच वाटते आहे. माझे अंतर्मन कौल देतंय. ही भारती या घरची होणारी सून आहे. आजोबा म्हणाले, ही सगळी कृपा इच्छा ही गुरु माऊलींची आहे बघा. देसाई साहेबांना आपण उत्सवाच्या प्रसादासाठी बोलावायचे ठरवतो आणि त्याचवेळी स्वतः देसाई कुटुंब त्यांच्या कन्येसाठी प्रस्ताव घेऊन आपल्याकडे आले. मला हा मोठा छान योग वाटतो आहे. अलका आणि योगेश दादा दोघीही तयार होऊन आलेले पाहून आजी म्हणाल्या, अगं अलका, देसाई साहेबांच्या मुलीबद्दल तू सांगून काय जादू केलीस आमच्या घरात. तर या भारतीला सुनबाई म्हणून आणायची एकच घाई झाली. अलका वहिनी म्हणाली, अहो आजीबाई, या मुलीबद्दल मी जे सांगितले आहे ना ते अजिबात खोटे नाही आहे, अतिशोक्तीने सुद्धा नाही आहे. ती जशी माझी मैत्रीण आहे तसे तुम्ही तर माझ्या घरातली माणसे आहात. मला तुमच्याविषयी तिच्यापेक्षा जास्त वाटणार. म्हणूनच भारतीसारखी योग्य मुलगी आपल्या घरची सून होणे मला मनापासून आवडेल. मोठे वकील साहेब म्हणाले, चला बरे गाडीत बसा, 3:45 होत आहेत. बरोबर 4 वाजता आपण देसाई साहेबांच्या घरी असायला हवे. अलका वहिनी भूषणकडे पाहत म्हणाली, अहो ज्युनियर वकील साहेब, देसाई साहेबांनी बरोबर योग्यच आवय शोधलाय. आता भारतीला पाहून तू पण आपल्या फॅमिलीला शोभणाऱ्या या ज्युनियर वकीलबाईंना आणायची तयारी सुरू कर. मी सांगते तुला, नेहाची आई म्हणाली. अलका चल आता. ठीक 4 वाजता बँकांच्या वर असलेल्या प्रशस्त क्वार्टरमध्ये वकील साहेब फॅमिलीसहित क्वार्टरमध्ये पोचले. देसाई साहेब वाटच पाहत होते. त्यांनी सर्वांचे स्वागत केले. आजोबा, मोठे वकील साहेब, योगेश दादा आणि भूषण दादू हे सगळे बाहेर हॉलमध्ये बसले आणि आजीबाई, नेहाची आई आणि अलका वहिनी आतल्या रूममध्ये बसल्या. भारतीची मैत्रीण म्हणून अलका वहिनी इथे अनेकदा येऊन गेलेली. ती सारखी अहो काकू करीत त्यांच्या मागे मागे घरात इकडून तिकडे फिरत आहे. हे पाहून आजोबा म्हणाले, देसाई साहेब, या अलकाने आमच्या सूनबाईने आपल्या परिवाराबद्दल आम्हाला खूप काही सांगितले आहे. मला वाटते आपण सगळ्यांनी एकत्र या हॉलमध्येच बसूया, बोलूया. देसाई साहेब म्हणाले, बापूसाहेब, जशी आपली इच्छा. आणि त्यांनी अलका वहिनींना म्हणले, अलका जा, घेऊन ये इकडे सगळ्यांना. त्याप्रमाणे एक एक करीत सगळ्या आल्या. शेवटी अलकाच्या सोबत भारती येताना दिसली.
तजेलदार उजळ रंग, घनदाट केस, टपोरे बोलके डोळे आणि प्रसन्न सस्मित चेहरा. गडद रंगाची झरीची साडी, दोन्ही खांद्यावर घेतलेला पदर. खुर्चीत बसण्याअगोदर भारतीने सर्व मोठ्या माणसांना वाकून नमस्कार केला. योगेश दादा आणि भूषणकडे हसून पाहत हॅलो आणि हात जुळवून नमस्कार केला. भारतीच्या इतक्या सुरेख एंट्रीने सगळेजण प्रभावित झालेत आणि मनापासून त्यांना आनंद झाला आहे हे अलका वहिनीला जाणवले. तिने देसाई साहेब, देसाई काकूकडे हसून पाहिले आणि थम्सअप केले. आजोबा म्हणाले, तुझे नाव काय असा प्रश्न आम्ही विचारणार नाही. हे अलकाकडून सतत ऐकतो आहोत आणि आम्ही काही प्रश्न पण विचारणार नाही. फक्त एक छोटीशी परीक्षा मात्र घेण्याचे मी ठरवले आहे. त्यात तू पास की नापास याला अजिबात महत्त्व नाही, कारण त्याचा आमच्या निर्णयात काहीही फरक पडणार नाही. तू टेन्शन घेऊ नकोस. तर ऐक जरा मी काय सांगतो ते. आम्ही सगळे पक्के चहाबाज आहोत. अखंड चहा होत्र चालू असते आणि प्रत्येक चहा हा बेस्टच असतो. तेव्हा तू तुझ्या हाताने सगळ्यांसाठी चहा बनवून आणायचा आणि द्यायचा, बस. त्यानंतर तू आणि भूषण एकमेकांशी बोलावे. आमचे काम चहा घेतला, टेस्ट पाहिली की संपले. तुला येतो ना चहा करता? भारती सगळ्यांकडे पाहत मनात मोजीत होती की किती कप टाकायचा आहे चहा. बाकी पुढील भागात. भाग 48 लवकरच घेऊन येते. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.